नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ज्येष्ठ समाजसेवक श्री अनिल पुलेकर यांना रविवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय महाराजा सयाजीराव गायकवाड समाजभूषण पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र समाज मंडळ अहमदाबाद गुजरात येथे पल्पब प्रकाशन आयोजित या समारंभामध्ये अनिल पुलेकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यात योगदान दिलेल्या व्यक्तींना गौरवण्यासाठी दिला जाणारा हा मानाचा पुरस्कार अहमदाबादमधील शानदार समारंभामध्ये प्रदान करण्यात आला. नामवंत ज्येष्ठ लेखक समाजप्रबोधक गणपतराव कणसे, पल्पब प्रकाशनाच्या सर्वेसर्वा लीना पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आलं. समारंभामध्ये बोलताना पुलेकर यांनी उपस्थितांना समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले आणि युवा पिढीला समाजाभिमुख कार्य करण्याकरिता प्रेरित केलं. पुलेकर यांनी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी उल्लेखनीय कार्य केलं आहे. समारंभास महाराष्ट्र आणि गुजरातमधून आलेले साहित्य क्षेत्रातील मान्यवर, समाजसेवक, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेले वादग्रस्त विधानाचा ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील कोर्टनाका परिसरात डोक्याला काळ्या फिती बांधून भाजपाने माफी मागावी अशा आशयाचे पोस्टर हाती घेत घोषणाबाजी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सायंकाळी भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टनाका येथील पुतळ्याजवळ गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच विधिमंडळ गटनेते आमदार सन्माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील साहेब, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सुलता घागताई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजीव दत्ता, नौपाडा ब्लॉक अध्यक्ष संदीप ढकोलिया, कोपरी पाचपाकडी विधानसभा महिला अध्यक्षा फुलबानो पटेल, हाजी बेगम शेख, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये, घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत, ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत, ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत, त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे. कदाचित या गोष्टीचा हा भारत देश संविधानावर चालतो, या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा. त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत. त्यांनी ह्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच
गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाण्यात EVM हटाव या मागणीकरिता सह्यांची मोहीम. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक तसेच अविश्वसनीय आहेत. या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. यामुळे EVM संदर्भात अनेक गहन प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी यापुढील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी यासाठी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यभर अंदाजे 5 लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त यांना देण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 22 येथील रमाबाई आंबेडकर चौक, खार्टन रोड, ठाणे पश्चिम येथे सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेमध्ये ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभाग क्रमांक 22 चे अध्यक्ष प्रवीण जगदीश खेलारिया यांच्या पुढाकाराने सदर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी ठाणेकर नागरिकांनीही या उपक्रमाला भरघोस असा प्रतिसाद दिला. यावेळी ब्लॉक अध्यक्ष ॲडव्होकेट जावेद शेख, ठाणे जिल्हा माहिती अध्यक्ष स्मिता वैती, काँग्रेस नेते धर्मवीर मेहरोल, अमोल गांगुर्डे, अफजल तळवलकर, डॉक्टर जयेश परमार, श्रीमती प्राजक्ता, सचिन शिंदे, राजेश छजलाना, अंकुश चिडलिया, अमित ढाकोलिया, प्रभाग अध्यक्ष प्रवीण जगदीश खेरालिया, राखी प्रवीण खेरालिया येथे उपस्थित होते. आता आपण बघितलं या विधानसभा इलेक्शनमध्ये तर एक उमेदवार उभा होता, त्याचे घरचे सुद्धा जवळपास 5 ते 6 त्याचे मतदार होते, परंतु त्याला त्याच्या एरियामधून 0 मत पडलेलं आहे. शक्यच नाहीये. त्याच्यामुळे अमेरिका, इंग्लंड, जपान या देशांनी EVM मशीन बंद करून बॅलेट पेपरवरती इलेक्शन ची निवडणूक चालू केलेली आहे. तशीच निवडणूक संपूर्ण भारतामध्ये हे EVM जे आहे ते बंद करून बॅलेट पेपरवरती व्हायला पाहिजे. याच्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही ही मोहीम राबवत आहे आणि आपल्या चॅनलच्या तर्फे आम्ही आवाहन करतो संपूर्ण जनतेला की आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला विरोध दर्शवावा आणि EVM मशीन आणि EVM मशीन जे आहे, मतदान जे आहे ते कायमस्वरूपी बंद होऊन बॅलेट पेपरवरती इलेक्शन व्हावं असं मी या आपल्या चॅनलतर्फे सर्वांना आवाहन करतो. सह्यांची मोहीम आम्ही राबवलेली आहे. पूर्ण देशामध्ये राहुलजी गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली हे मोहीम चालू आहे. महाराष्ट्राचे जे आमचे अध्यक्ष आहेत नाना पटोलेजी, तसेच ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे ब्लॉक अध्यक्ष तिथे आलेले आहेत. जावेद शेख, सीनियर हमारे मेहरोल साहेब आहेत, महिला जिल्हा अध्यक्ष आहेत वैती मॅडम, प्राजक्ता शिंदे मॅडम आहेत, मिसेस राखी खेरालिया, हे सर्वजण आणि बाकी कार्यकर्ते इथे जमलेले आहेत की लोकांपर्यंत हे मेसेज गेला पाहिजे की आमचा जे मतदानाचा जो अधिकार आहे तो एकदम सही कुठे चालला आहे ते लोकांना माहिती पडला पाहिजे. यामुळे हा जी सहींची मोहीम आम्ही घेतो. सन 2024-25 या आर्थिक वर्षाची मालमत्ता करवसुलीची कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये सुरू आहे. या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते नागरिक त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात अशा करदात्यांना सोयीचे व्हावे याकरिता ठाणे महानगरपालिकेची सर्व संकलने केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. ज्या करदात्यांनी आपला मालमत्ता कर अद्याप जमा केलेला नसल्यास मालमत्ता करवसुली अंतर्गतची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे. ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उपप्रभाग स्तरावरील सर्व करसंकलने केंद्र, प्रभाग स्तरावरील कर वसुली कार्यालय तसेच महापालिका प्रशासकीय भवनातील मुख्य करवसुली कार्यालय व नागरी सुविधा केंद्रातील करसंकलन केंद्र 1 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व शनिवारी सकाळी 10:30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत तसेच 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 तसेच सर्व रविवार सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेमध्ये कर संकलित करण्याकरिता कार्यान्वित राहणार आहेत. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी TMTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक दिली होती. अखेर रात्री 8 वाजता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांच्या पगारामध्ये आता 4,500 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.
तसेच दंडाची जी काही रक्कम होती त्यावर देखील तोडगा काढण्याचे आश्वासन ठेकेदारांमार्फत त्यांना देण्यात आलेलं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून दर महिना बैठका घेऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. एकंदरच TMT कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या त्यांच्या संपाला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळत आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.